For more insights on Pune's happenings, make sure you subscribe to our channel and press the bell icon. In a recent ruling, Bombay High Court temporarily halted tree felling for the Ganesh Khind Road widening project in Pune until February 28, 2024. This controversial tree cutting issue that has sparked a development versus sustainability debate will now be referred to an expert committee. The PMC's abrupt removal of 93 trees on Ganesh Khind Road in August 2023 led to protests and legal action, resulting in the current suspension until February. While some areas are in favor of road widening to address traffic concerns, others emphasize that development should not compromise nature. Questions arise about the rule of road widening, what the PMC did wrong, the regulations for tree cutting, and the reasons behind opposition to this tree cutting. NGO Parisar, along with Amit Sin and Hemachari, had filed a PIL in the Bombay High Court to stop the chopping of 192 trees on Ganesh Khind Road in October. ट्री ॲक्टमध्ये आणि अनेक जजमेंट्स आहेत त्याच्यामध्ये क्लिअरली म्हटलेलं आहे की जर गरज असेल, अगदी काहीच दुसरा पर्याय नसेल तरच तुम्ही झाड कापायला पाहिजे. आणि म्हणून एवढी ही सगळी प्रोसेस आहे. त्या प्रोसेसचा मूळ उद्देश तोच आहे, काहीतरी विकासाची कामं होऊ नयेत किंवा ते स्लो व्हावं म्हणून नाही, परंतु कुठलंही झाड कापत असताना एकदा आपण ते कापलं झाड किंवा आपल्याला ते परत रिप्लेस करता येत नाही, त्यामुळे खूप विचारपूर्वक तुम्हाला ते झाड कापायला पाहिजे. अनेक ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ते जर झाड ट्रान्सप्लांट करता येत असेल तर ते ट्रान्सप्लांट करा, आणि ट्रांसप्लांट करताही येत नसेल तरच फक्त कापा, पण दैट शुड बी द लास्ट रिजॉर्ट. काफी लोगों को लगता है अच्छा पीएमसी काट रहा है, गवर्नमेंट काट रहा है तो चलेगा, पर महाराष्ट्र ट्री एक्ट जो है वो सिर्फ सिटीजन्स के लिए नहीं है, वो फॉलो करना है अथॉरिटीज को भी. तो वो लोग नहीं कर रहे. अगर मेरे घर पे अगर मेरे को पेड़ काटना है तो एक प्रोसेस होता है, उसका परमिशन लेना पड़ता है. वो पीएमसी आके मेरे को परमिशन नहीं दे रहा है, वो मेरे को ट्री एक्ट के थ्रू परमिशन मिल रहा है. ज्याला कोणालाही झाड कापायचं आहे, मग तो प्रायव्हेट सिटीजन असो किंवा गव्हर्नमेंट असो, त्याला परमिशनसाठी मागावं लागतं. त्याच्यासाठी एक ॲप्लिकेशन द्यावा लागतो. ते झाड किती मोठं आहे, कुठल्या टाईपचं झाड आहे, रुंदी किती आहे, त्याचं एज काय आहे, हे सगळं तुम्हाला सांगावं लागतं. हे सगळं जातं एका बॉडीकडे, त्या बॉडीचं नाव आहे द ट्री अथॉरिटी. सो प्रत्येक सिटीमध्ये एक ट्री अथॉरिटी त्यांनी बनवलेली आहे. त्या ट्री अथॉरिटीमध्ये काही गार्डन डिपार्टमेंटचे लोक असतात, काही एक्सपर्ट्स असतात, आणि फायनली त्या ट्री अथॉरिटीचा जो मुख्य असतो, जो चेअरमन असतात, तो युजली द म्युनिसिपल कमिशनर ते स्वतः असतात. आणि तो एकदा ऍप्लिकेशन त्यांच्याकडे गेला, तुम्हाला एक झाड कापायचं असेल किंवा तुम्हाला 100 झाडं कापायची असेल, बेसिकली तुम्हाला प्रोसेस तीच फॉलो करावी लागते. आणि मग गार्डन डिपार्टमेंट एक्सपर्ट्स ते सगळं एक्झामिन करतात. त्यांना साईटवरती जाऊन बघावं लागतं की ऍक्च्युअली जे ऍप्लिकेशनमध्ये टाकलेलं आहे आणि ऑन साईट काय सिच्युएशन आहे ते सगळं चेक करावं लागतं. आणि त्या पद्धतीनं ते मग एक यादी बनवतात की ही झाडं कापायला अलाउड आहेत. कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन पण करावं लागतं की जेवढ्या वर्षाचं झाड तुम्ही कापलेलं आहे तेवढ्याच वर्षाची झाडं तुम्हाला प्लांट करायला पाहिजेत. काही ठिकाणी, काही बाबतीमध्ये त्याच ठिकाणी प्लांट करायला पाहिजेत. समजा बिल्डिंग तुम्ही बनवत असाल आणि तुमच्या बिल्डिंगच्या प्लिंथ मधलं झाड कापायचं असेल तर तुम्ही बिल्डिंगच्या शेजारी पण झाड लावू शकता. इथे सुद्धा रस्त्यावरती काही ठिकाणी तुम्हाला रस्त्याच्या मध्ये जर झाड येत असेल तर तुम्हाला ते साईडला किंवा ट्री लाईन जर तुम्ही ठरवली असेल तर त्या ट्री लाईन मध्ये तुम्हाला झाड ठेवता येतं. अशा पद्धतीनं तुम्हाला ते ट्रान्सप्लांट करायला पाहिजे. आणि मग पुढचे 6 महिने तुम्हाला त्या ट्रान्सप्लांट केलेल्या झाडांचा तुम्हाला रिपोर्ट द्यावा लागतो की मी जे ट्रान्सप्लांट केलेली आहे ती किती जगली, जी जगली नाही ती का नाही जगली. आणि अशा पद्धतीनं अनेकदा 3 वर्षापर्यंत तुम्हाला तुमच्यावरती लिगली रिस्पॉन्सिबिलिटी असते की ते झाड तुम्हाला वाचवण्यासाठी किंवा जगवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न केले पाहिजेत. त्याच्यासाठी तुम्हाला एक डिपॉझिट द्यावं लागतं, आणि जर ते तुम्ही नाही केलं तर ते तुमचं डिपॉझिट जप्त होतं. पुणे म्युनिसिपल कमिशनरची ही महापालिका जे कमिशनर आहे त्यांच्या हातात प्रोटेक्टर ऑफ द ट्रीजचंही अथॉरिटी झालं, कारण की ते चेअरमन ऑफ द ट्री अथॉरिटी आहेत. तर अकॉर्डिंग टू दॅट ते प्रोटेक्टर आहे ट्रीज, आणि एक्झिक्युशनची अथॉरिटी त्यांच्या हातातच आहे. त्या लॉजच्या अखत्यारीतच कोर्ट वागतात. तर याच्यात एक्झिस्टिंग लॉ काय आहे किंवा एक्झिस्टिंग प्रोसेस काय आहे, किती झाडं कापायचे, 100 ना, ठीक आहे, काम करा, नोटीस फाईल आउट करा, पब्लिक नोटीस दिल्यानंतर मग पब्लिकला बोलवा. मग त्यातली काय, समजा आम्ही जे काय 10, 20, 25 तज्ञ जे काय मंडळी आहेत पुण्यातले, आम्ही जातो, आम्ही आमचं जे काय आहे ते ऑपिनियन तिथे देतो. तो अभिप्राय दिल्यानंतर हे लोक काय करतात, अच्छा ठीक आहे, झाली ना आमची पब्लिक नोटीस,
पब्लिक हिअरिंग झाली बरं का, हे सगळं झालं, आता प्रोसेस संपला, लागा कापायला झाडं, आता कशाला ठेवताय ती झाडं? अहो तुम्ही काय करताय? सप्टेंबर महिन्यामध्ये पहिल्यांदा इथे गणेशखिंड रोडचं जे वायडनिंग आहे, रोड वायडनिंग आहे, त्याच्याबद्दलची चर्चा व्हायला लागली. त्या ऍक्टमध्ये ज्या पद्धतीनं म्हटलेलं आहे की तुम्हाला प्रोसेस फॉलो करायला पाहिजे, ती प्रोसेस फॉलो न करता एकदम अचानक कमिशनरनी ती परवानगी देऊन रातोरात, म्हणजे आश्चर्य असं अनेकदा वाटतं की लहानसहान काही आपली कामं असतील तर ती करायला महानगरपालिकेला खूप वेळ लागतो, पण झाडं कापायचं म्हटलं की मात्र पटापट ओव्हरनाईट, म्हणजे 24/7 तैनात होऊन सगळं त्यांनी झाडं कापायला सुरुवात केली. सो 18 सप्टेंबरला आयुक्तांनी ह्याला परवानगी दिली आणि त्याच्यानंतर लगेचच त्यांनी दुसऱ्या दिवशी झाडं कापायला सुरुवात केली. 192 पैकी 93 तर ऑलरेडी गेलेली आहेत. आणि मग तुम्ही म्हणत होता तसं ती प्रोसेस फॉलो न केल्यामुळे आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टाने लगेचच म्हटलं की तुम्हाला प्रोसेस तो फॉलो करायलाच पाहिजे, बिकॉज देयर इज द लॉ ऑफ द लँड. आणि ही अनेक शेकडो वर्ष जुनी झाड आहे. म्हणजे तुम्हाला जर ह्या झाडांचं एक्झाम्पल, गणेशखिंड रोडवरच्या झाडांच्या एक्झाम्पल जर बघायचे असतील तर युनिव्हर्सिटी चौकात जी पोलीस चौकी आहे ती आम्ही भांडून ती झाडं वाचवली आहे. तर ती झाड, फक्त वडाचं जो मोठा झाड आहे तिथे, तुमच्या आता लक्षात पण येणार नाही की पारंबी कुठली आणि मूळ खोड कुठली, एवढं मोठं ते वडाचं झाड आहे. अशीच मोठमोठी झाडं इथं पूर्ण गणेशखिंड रोडवरती होत्या एकेकाळी. पुणे महापालिकेची बजेट 10,000 कोटी आहे. 10,000 कोटी खर्च करून जर तुम्ही ठरवलं की हजार वर्ष जुनी आम्हाला वृक्ष पाहिजेत, तर जगात कुठे कंपनी नाहीये किंवा नर्सरी नाहीये किंवा कुठं मॅन्युफॅक्चरिंग नाहीये की तुम्हाला येणार हजार वर्ष जुनी किंवा 100 वर्ष जुनी झाडं मिळतील. आणि परत ती झाडं त्याच ठिकाणी त्यांचं इकोसिस्टम, त्यांची मुळं पसरलेली असतात, ती इकोसिस्टम त्यांनी तिथे वस्तीकृत झालेली असतात ती झाडं. या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने ते आर्टिकल छापलं गेलं. तुम्ही लोकांनी खूप एक चांगली व्हिडिओ सुद्धा केली होती ह्या गणेशखिंड रोडच्या झाडांवरच. तर ते सगळं जे काय आहे ते अखत्यारीत तिथं दिल्लीच्या एनजीटीनी त्याचं कॉग्निझन्स घेतलं आणि सुमोटो त्यांनी सांगितलं, म्हणजे स्वतःहून सांगितलं स्वयंभू, की तुम्ही पुण्यात ही जी झाडकाप चालू आहे याच्यावरती थोडंसं दक्षता घ्या आणि बघा काय चाललंय. तो जब हमको पता चला, हमको फर्स्ट को पता चला था जब हमारा वहाँ पे हियरिंग चल रहा था, उस समय पे किसी ने हमको मैसेज किया था, तो हम वापस आके जब देखे तो हमें पता चला कि ये एनजीटी में हमारा केस पीएमसी ने डाला है और सुनवाई भी कर दी है और उसका डेट, नेक्स्ट हियरिंग डेट 25 जनवरी को दिया है. तो फिर हम लोग गए, एनजीटी गए, हमने बोला यहाँ पे कुछ मिस इंटरप्रिटेशन हुआ है, 4th को करना चाहिए था, पीएमसी ने पहले ही कर दिया, तो हमको इसका हियरिंग चाहिए 4th को. तो एनजीटी ने एक्सेप्ट किया कि देयर वाज सम इश्यू, कुछ ठीक नहीं हुआ है, तो वो लोग ने हमको ऑन 4th दे गेव अस द हियरिंग. तो 4th को जब हम एनजीटी गए थे तो वी अगेन पीएमसी आया था एंड वी गॉट अ डेट फॉर 6th. तो 6th को हमारा एक्चुअल हियरिंग हुआ था. तो बेसिकली हियरिंग हमारा यही था कि अगेन it is not just for the Ganeshkhind road but whole of Pune. There's a lot of issues happening with the tree cutting and the procedures are not being followed properly. महाराष्ट्र ट्री ऍक्ट मध्ये जी प्रोसिजर दिलेली आहे आणि लोकांचे जे सजेशन्स आणि ऑब्जेक्शन्स आहेत ते तुम्हाला खूप सिरियसली घ्यायला पाहिजेत. आणि त्यामुळे जर 18 तारखेला संध्याकाळी 5 पर्यंत लोकांनी ऑब्जेक्शन्स ते देऊ शकत होते, तर आयुक्तांनी जी दुपारी 12 वाजताच ऑर्डर साईन केली की झाडं कापायला पाहिजेत, ते टोटली ऍक्टला धरून नाहीये. आणि जरी तुम्हाला वाटत असेल की हा छोटा मुद्दा आहे, तरी कोर्टाने क्लिअरली म्हटलं की लोकांचे ऑब्जेक्शन सिरियसली घेणे आणि ते ऍक्टमध्ये प्रोव्हिजन आहे, हे आम्ही क्षुल्लक किंवा ट्रिव्हियल किंवा काय फरक पडतो असं आम्हाला पटत नाहीये. इनफॅक्ट गमतीची गोष्ट अशी आहे की आम्ही जेव्हा ती झाडं कापायला सुरुवात झाली आणि आम्ही हवालदिल झालो की आम्ही तर ऑब्जेक्शन सबमिट केलं होतं, काय झालं त्याच्यानंतर त्यांनी हिअरिंग घेतलं आणि हिअरिंगच्या वेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं की हा ऑर्डर ऑलरेडी दिलेली आहे. मग आम्ही त्या हिअरिंग मध्ये विचारलं की ऑर्डर ऑलरेडी दिलेली आहे, मग आम्हाला कशाला बोलवलं तुम्ही? आम्हाला कोर्टात जाण्याच्या शिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता. ऍक्च्युली आम्हाला कोर्टात जाणं, लोकांना असं कदाचित कधी कधी वाटत असेल की हे उठसूट कोर्टात जातात, पण 2 गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. एक तर कोर्टात जाणं हे अतिशय अवघड असतं, त्याला खूप खर्च येतो
ह्याच्यामध्ये काही आमचं प्रायव्हेट काहीच नाही, आम्हाला ह्याच्यामधनं काही मिळतंय असं नाहीये. शेवटी आपल्याला ते एक पब्लिक कॉज म्हणूनच जावं लागतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे पण लोकांना माहिती नसेल, पण मोस्ट केसेसमध्ये कोर्ट हे सरकारच्या विरुद्ध निर्णय युजली देत नाही, कारण ते अज्युम करतात की सरकारी काही काम असेल तर त्यांनी नीट केलं असेल. याचा अर्थ ह्या बाबतीमध्ये जेव्हा कोर्टाने स्टे दिली तेव्हा खरंच त्यांना असं वाटलं की जे पीएमसीनी काम केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे, आणि म्हणून त्यांनी त्या एका दिवसामध्ये त्यांनी स्टे दिला. आणि मग त्या परवानगीनुसार जी 192 झाडं कापायची परवानगी होती त्यातली फक्त 93 झाडं ते कापू शकले. 2.5 ते 2.25 कोटी टन प्रदूषण पुण्यात प्रत्येक वर्षाला आपण तयार करतो. ह्या प्रदूषणला अब्झॉर्ब करायला 100 कोटी झाडं पाहिजे. म्हणजे प्रत्येक पुणेकर, समजा आपण 1 कोटी जर पॉप्युलेशन धरलं, पुण्याची लोकसंख्या धरली, तर प्रत्येक पुणेकराच्या पाठीमागे पाठीशी त्याची 100 झाडं पाहिजे. वस्तुस्थितीमध्ये हे माझे आकडे नाहीये, हे कॉर्पोरेशनचे आकडे आहेत. आपल्याकडे फक्त 53 लाख झाड आहे, म्हणजे 2 माणसाला 1 झाड, अशी ही अवस्था आहे. आपण ह्या शहरामध्ये राहतो, लहान मुलं असतात, शाळेत जाणारी मुलं असतात. या गणेश खिंड रोडवरती मॉडर्न हे आहे कॉलेज, मग नंतर पॉलिटेक्निक आहे, या बाजूला आहे स्वामी विवेकानंद शाळा आहे, आकाशवाणीच्या तिथे कॉलेज आणि शाळा आहे. त्यामुळे ही सगळी शाळकरी मुलं आपण बघतो की ते चालत जातात. आपण लहान असताना सायकलवरनं गेलो शाळेमध्ये, सायकलवरनं तुम्ही जाऊ शकता, त्यांची स्कूल बस असते. आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या घटकांचा विचार करून रस्त्याचं डिझाईन करायला पाहिजे. फक्त खूप ट्रॅफिक झाला म्हणून रोड वायडनिंग करायचं आणि मग दुसऱ्या कोणालाच काहीच जागा द्यायची नाही, आणि मग बाकीचे कसे चालत जातात आम्हाला माहित नहीं। हम लोग क्या कर रहे हैं, कार के लिए रोड्स बना रहे हैं, लोगों के लिए नहीं बना रहे, सिटीजन्स के लिए रोड बनाना है। तो हर एक सिटीजन के पास कार नहीं होता है, और ऐसे भी लोग बहुत है जिनके पास टू व्हीलर है और जबरदस्ती टू व्हीलर में जाना पड़ता है, बैकएक होता रहता है। उनके लिए भी अगर पब्लिक ट्रांसपोर्ट या मेट्रो आ जाता है तो उनके लिए भी बहुत कन्वीनियंट हो जाता है। फिर सीनियर सिटीजन्स है, रिटायर्ड पीपल है जो अगेन इतना एक्सपेंस नहीं कर सकते जितना पेट्रोल के लिए एंड ऑल कहीं नहीं कर सकते, पर जबरदस्ती करना पड़ता है। सो आधे से ज्यादा लोग जो रोड के ऊपर है, कार या टू व्हीलर है जो भी चला रहे हैं, अपना प्राइवेट व्हीकल चला रहे हैं, वो जबरदस्ती कर रहे हैं। उनके लिए कोई ऑप्शन दिया नहीं गया है। हवेचं प्रदूषण ही अशी गोष्ट आहे की ते गरीब आणि श्रीमंताच्या मधला ते फरक करत नाही। हवेचं प्रदूषण हे पूर्ण शहरामध्ये पसरलेलं असतं, आणि त्यामुळे शहराच्या प्रदूषणापासून जर आपल्याला वाचवायचं असेल स्वतःला, तर आपल्याला अख्ख्या शहराचं प्रदूषण कमी करायला पाहिजे। आपण अनेकदा ऐकतो की सकाळच्या वेळेला अर्धा तास, 1 तास, 1.5 तास, 2 तास सुद्धा ट्रॅफिकमध्ये अडकलेला असतो, त्रस्त झालेला असतो, त्या सगळ्या धुरामध्ये उभा असतो, घरी पोचायचं असतं, कामाला वेळेवरती पोचायचं असतं। आणि अशा वेळेला जर आपण रस्ता रुंद केला तर हा ट्रॅफिक कमी होईल, आणि मला माझ्या कामाच्या ठिकाणी किंवा घरी परत येताना मला पटकन पोचता येईल। हे असा विचार जे लोक करतात ते मला असं वाटतं ते स्वाभाविक आहे। प्रॉब्लेम असा आहे की ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा रस्ता रुंद करतो तेव्हा एखादा गॅस सारखा त्याच्यामध्ये जो ट्रॅफिक आहे तो तेवढाच वाढत जातो, आणि परत तो जो रस्ता आहे तो तेवढाच कंजेस्टेड होतो, आणि परत एकदा तुम्ही त्याच ट्रॅफिकमध्ये तेवढेच अडकाल। ह्याच्याबद्दल मात्र जगभरामध्ये भरपूर एव्हिडन्स आहे की रस्ता रुंद केल्यामुळे ॲट द मोस्ट 1 किंवा 2 वर्ष तुम्हाला थोडं ईज मिळतो, आणि नंतर तो रस्ता परत तेवढाच जॅम होतो। आणि इनफॅक्ट पुण्यामध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे की सारखे आपण रस्ते रुंद करत असतो परंतु ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सुटत नाही। जर तुम्हाला चांगल्या पद्धतीची सार्वजनिक वाहतूक मिळाली, मेट्रो मिळाली, बस मिळाली, तर ॲक्च्युली ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आपला जास्ती चांगल्या पद्धतीने सुटू शकतो। नॉट ओन्ली ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सुटेल, पण हवेचं प्रदूषण कमी होईल, जे आज तुम्ही त्या ट्रॅफिकमध्ये अडकून तुम्हीच ते सगळ्या पोल्युशनला तुम्ही सामोरे जाता, त्यामुळे तुमचा पोल्युशनचा पण प्रॉब्लेम सुटेल। तर झाडांच्या बाबतीतच झाडं मुकी आहेत, त्यांना कोणाला बोलता येत नाही, त्यामुळे झाडांवर लगेच कुऱ्हाड चालवली जाते रातोरात। मेट्रोला कोण विचारणार? मेट्रोचे पण कॉलम तोडा, जे काही बिल्डिंग्स त्या ठिकाणी आहेत त्या पण बिल्डिंग्स तोडा। ह्या गोष्टी शक्य होत नाहीत कारण तिथं कोणतरी राहतं, पण झाडांच्या बाबतीतला निर्णय घ्यायला किंवा झाडांच्या बाजूने अपोज करायला जास्त कोणी नसतं, कारण तिथं राहणारे कावळे, चिमणी किंवा अजून कोकीळ, पोपट किंवा अजून कोणते पक्षी असतील किंवा अजून तिथं राहणारे जीवजंतू असतील, ते येऊन स्वतःहून काही कॉर्पोरेशनला सांगणार नाही ना की आमचं घर तोडू नका। जे कोणी अपोज करतंय त्यांच्या
बद्दल पुणेकर नागरिकांमध्ये गैरसमज झालेत की ह्या लोकांना काही अक्कल नाहीये किंवा या लोकांना काही कामधंदे नाही म्हणून हे लोक झाडांच्या तोडण्यासाठी अप्रोच करतात, ऑब्जेक्शन घेतात, हे कोर्टात जातात. पुणेकरांनो, हे लोक काही बिनडोक नाहीयेत. हे लोक त्यांचं कामधंदा सांभाळून या झाडांची काळजी करतात आणि त्या झाडांवरती राहणारे जे काही जीव आहेत त्या जीवांसाठी हे लोक रस्त्यावर येतात. As discussions continue and the issue remains in court, it becomes evident that the struggle between development and nature is not limited to Ganeshkhind alone. Recently, PMC's disregard for the environment became apparent when they cut trees in Koregaon Park for another project, highlighting a concerning lack of sensitivity towards the broader environmental concerns.